मेळघाटात दरवर्षी वन विभाग व व्याघ्र विभागाद्वारे फेब्रुवारी महिन्या अगोदर फायर लाईनचे काम केले जाते। सदर काम हे नियमानुसार रस्त्यापासून अवघ्या काही मीटर पर्यंतच पडलेल्या झाडांची पाने व गवताला जाळून करणे अपेक्षित असते। मात्र मेळघाटात फायर लाईनचे काम बहुतांश ठिकाणी वाऱ्यावर केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। मेळघाटातील धारणी वनपरिक्षेत्र, ढाकणा वनपरिक्षेत्र, सुसरदा वनपरिक्षेत्र, धुळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र, तारुबांधा वनपरिक्षेत्र व हरिसाल वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये फायर लाईनचे काम केले गेले। मात्र काही ठिकाणी फायर लाईनचे काम करून संबंधित अंगारी, वनमजूर, वनरक्षक व इतर कर्मचारी प्रसार झाल्यामुळे रात्री जंगलात सागवान व इतर झाडांची पेट घेतल्याच्या गंभीर चित्र सुद्धा बघावयास मिळाले। जर वन विभाग एक माचीसची डब्बी सुद्धा जंगलात नेऊ देत नाही तर मग रात्रभर जंगल जाळणाऱ्या वन विभागावर कोणती कारवाई करावी हा गंभीर प्रश्न मेळघाटातील जंगलात उपस्थित केला जात आहे। तसेच पर्यावरण प्रेमींनी सुद्धा वन विभागाच्या या बेजबाबदार प्रणालीवर प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे। आता भविष्यात जंगलातील फायर लाईनचे कामामुळे जंगल जळाले तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर जंगल जाळल्याबाबत गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची गरज आहे। सद्यस्थितीमध्ये आपण मेळघाटमधील सेमाडो ते घटांग या मार्गावर उपस्थित आहो। या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की वन विभागाद्वारे जे फायर लाईनचे कामं केले जाते त्या काम केल्यानंतर फायर लाईनची जे काम आहे त्यानंतर लावण्यात आलेल्या आगीमुळे येथे एक झाड समजा कालपासून त्याच्यामध्ये आग लागलेली आहे, पण संबंधित वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधकाम करण्यासाठी जंगलात आग लावण्यास मनाई करतो आणि या ठिकाणी स्वतः 2-2, 3-3 दिवस वन विभागाच्या जंगलामध्ये आग लावून ठेवलेली आहे। याकडे कोणाचे लक्ष आहे आणि कोण या वन विभागावर कारवाई करणार हा गंभीर प्रश्न मेळघाटाच्या जंगलामध्ये उपस्थित केला जात आहे। तस्मीन शेख के साथ सुलेमान मेमन, जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारनी।